आणि केवळ अयोध्येतलं राम मंदिर सजले असं नाही, हे मुख्य मंदिर आहे अर्थातच, पण देशभरातल्या मंदिरामध्ये लगबग सुरू आहे रामाच्या आगमनाची आणि मुंबईतसुद्धा वातावरण राममय झालं आहे। वडाळ्यामध्ये राम मंदिर आहे, मुंबईच्या वडाळ्यामध्ये, आणि तिथली तयारी नेमकी कशी आहे, हे मंदिर कसं नटवलं गेलं आहे, सजवलं गेलं आहे, आढावा घेतला अभिषेक मुठाळे यांनी। अयोध्येत श्रीरामाच्या मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे आणि अशातच देशासह मुंबईत देखील विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्याला आहे राम मंदिर जे वडाळा स्थित आहे या भागामध्ये, आणि आपण बघू शकता सर्वत्र या भागामध्ये सजावट करण्यात आलेली आहे। पताके असतील, विद्युत रोषणाई असेल, हे देखील आपल्याला संपूर्ण बघायला मिळते आहे। सोबतच राम मंदिर आहे, या श्रीरामाच्या मंदिराला देखील सजावट करण्यात आलेली आहे। एकूणच जुनं मंदिर आहे, मोठं मंदिर हे एकूण या भागातलं मानलं जातं। आपण बघू शकतो आहे की जे भाविक आहेत ते देखील इथं सध्याला दर्शन घेताना दिसत आहेत। एकूण गाभारा असेल, रामाची मूर्ती असेल किंवा मग आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे या भागात देखील आपण इथं सजावट बघू शकतो आहे। एकूणच सजावट करण्यात आलेली आहे आणि एकूणच आजचा दिवस हा मोठा महत्त्वाचा आहे। अयोध्येत ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाच अनेक जणांना तिथं जाता येतं आणि त्यामुळेच अनेक जणांकडनं इथे दर्शन, या मंदिरात दर्शन जे आहे तर त्यांच्याकडनं घेतलं जात असल्याचं देखील आपल्याला दिसतं आहे। कॅमेरामॅन आतिश अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।